नमस्कार, मी पंजाब. आजपासून परत एकदा राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे वडी नाल्यांना नद्यांना पूर देखील येणार आहे, म्हणून हे देखील लक्षात येतं. ह्या पावसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही, त्यांनी हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे तर राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो 27च्या नंतर राज्यातला थोडाफार पावसाचा जोर कमी होणार आहे. ऊन थोडंफार विश्रांती घेईल, 2-3 दिवस विश्रांती घेईन आणि त्याच्यानंतर 31 जुलैपासून ते पुन्हा 4-5 ऑगस्ट पर्यंत, 31 जुलै ते 5 ऑगस्ट परत या 5 दिवसामध्ये परत पुन्हा राज्यामध्ये थोड्या पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 72 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच सावधगिरीचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील वेगवेगळ्या भागांसाठी येलो, ऑरेंज आणि चक्क रेड अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आता मंडळी, हा व्हिडिओ मी अगदी टप्प्याटप्प्याने मांडणार आहे. आधी सर्वात धोकादायक भाग, मग ऑरेंज झोन आणि त्यानंतर येलो झोन आणि शेवटी घाटमाथ भागांची स्वतंत्र यादी. त्यामुळे व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण तुमचा जिल्हा आणि तालुका पुढे कुठेतरी नक्की येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाले आहेत. या दोन्ही प्रणालींचा एकत्र परिणाम म्हणून राज्याच्या विविध भागांमध्ये ढगांची दाटी वाढली असून वातावरणात कमालीचा दमटपणा जाणवतो आहे. सध्या सामान्य स्थितीपेक्षा किंचित दक्षिणेकडे सरकला असल्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. समुद्रामध्ये देखील ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता आपण थेट अलर्टच्या यादीकडे वळूया, पण लक्षात ठेवा, सर्वात आधी सर्वात गंभीर भाग आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. तुमचा जिल्हा किंवा तालुका या यादीमध्ये नक्की असू शकतो. आता तो भाग सांगणार आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इथे रेड अलर्ट जारी झालाय. रेड अलर्ट म्हणजे प्रशासनाने अत्यंत काळजी घेण्याचे आणि शक्य असल्यास घराबाहेर न पडण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात सर्वात पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. त्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. विशेष करून खालील तालुक्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस अपेक्षित आहे. त्यामध्ये मावळ, वेल्हे, बोर, मुळशी, आंबेगाव आणि जुन्नर तालुका आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व तालुक्यामधील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने दिले आहे. त्याचबरोबर या भागातील तामिनी घाट, बोरघाट आणि खंडाळा घाट परिसरात भूस्खलनाचा धोका लक्षणीयरित्या वाढू शकतो. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. शक्य असल्यास पुढील 72 तास हा प्रवास टाळावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रस्त्याच्या कडेला थांबणे, धबधब्याजवळ फोटो काढणे यासारख्या गोष्टी या काळात पूर्णपणे टाळाव्यात. आता आपण पुढच्या टप्प्यात जाणार आहोत. ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे. जर तुम्ही मुंबई, ठाणे आणि कोकण भागात असाल तर हा भाग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणं सुरूच ठेवा. हा व्हिडिओ बंद करू नका. ऑरेंज अलर्ट असलेल्या भागामध्ये पुढील जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सोबतच विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. मुंबई आणि ठाण्यातील सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. लोकल आणि रेल्वे सेवेत उशीर होण्याची शक्यता असल्यामुळे
प्रवाशांनी अतिरिक्त वेळ हातात ठेवूनच प्रवासाचे नियोजन करावे. कोकण किनारपट्टीवरील विशेष करून रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, पोलादपूर आणि मुरुड या भागामध्ये, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, दापोली, गुहागर आणि सिंधुदुर्गमधील कणकवली, देवगड, मालवण, त्याचबरोबर सावंतवाडी या भागामध्ये नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. या भागातील नदीकाठच्या गावांनी विशेष सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडळी, आता पुढे आपण बोलूया येलो अलर्ट असलेल्या तब्बल 27 जिल्ह्यांची यादी आता बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की बघा. ही यादी मी सांगत नाही, तर IMDने म्हणजेच भारतीय हवामान विभागाने आताच जाहीर केलेले आहे. या यादीमध्ये तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहतच राहा. हा व्हिडिओ बंद करू नका. यामध्ये येलो अलर्ट म्हणजेच सर्वसाधारण सतर्कतेचा इशारा. याचा अर्थ पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असू शकतो, पण रेड किंवा ऑरेंज इतका तीव्र नसतो. तरीही दुर्लक्ष करून चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील पुढील जिल्ह्यांमध्ये अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामध्ये पुढील प्रमाणे जिल्हे असणार आहेत. यामध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदवड आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, जत या भागामध्ये जोरदार पावसाच्या सरींची शक्यता कायम आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण आणि जावळी या डोंगराळ भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढू शकतो. याबद्दल पुढे सविस्तर सांगणारच आहे. आता आपण मराठवाडा आणि विदर्भाकडे वळूया. जर तुम्ही या भागातले असाल तर पुढचा भाग तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक नक्की ऐका. मराठवाड्यातील पुढील जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी विशेष करून खरीप पिकांची काळजी घ्यावी आणि हवामानाचा अंदाज पाहूनच शेतीची कामे हातात घ्यावीत. अचानक येणाऱ्या सरीमुळे शेतातील साठवलेल्या मालाचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे नियोजन आधीच करून ठेवावं. चला आता वळूया विदर्भाकडे. सर्वात मोठा भाग आणि तितकेच जास्त जिल्हे या यादीमध्ये नक्कीच आहेत. विदर्भातील पुढील जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट लागू केला आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. विशेष करून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील ग्रामीण भागात विशेष करून शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी विजा चमकत असताना उघड्या मैदानात किंवा झाडाखाली थांबणे टाळावं. शक्य असल्यास सुरक्षित पक्क्या घरात आश्रय घ्यावा. आणि आपण एक वेगळाच पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा बघणार आहोत. दरडी कोसळण्याचा धोका असलेले विशिष्ट भाग हे ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. मंडळी, हा भाग विशेष महत्त्वाचा आहे, कारण इथे जीवितहानीचा धोका सर्वाधिक असतो. पुणे जिल्ह्यातील मुळशी, वेल्हे, बोर, मावळ, जुन्नर, आंबेगाव तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी या भागामध्ये दरड कोसळण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढू शकतो. या भागातील नागरिकांनी खालील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. डोंगर उतारावरील घरामध्ये राहणाऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष सतर्क राहावं. घराच्या मागील बाजूस भेगा किंवा पाणी जिरपताना दिसल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाला कळवावं. घाट रस्त्यावर प्रवास करताना गाडी थांबवून फोटो किंवा व्हिडिओ काढणे टाळावं.
धबधब्याजवळ आंघोळीसाठी किंवा सेल्फीसाठी जाणे पूर्णपणे टाळावं, कारण दरवर्षी अशा घटनांमध्ये अनेकांचा जीव जातो. आता शेवटी काही महत्त्वाच्या सुरक्षा सूचना देतो, ज्या राज्यातील सर्व नागरिकांनी लक्षात ठेवाव्यात. नदी, नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे. डोंगराळ भागात पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज पाहूनच नियोजन करावं. शेतकऱ्यांनी पेरणी, फवारणी किंवा काढणीसारखी कामे हवामान अंदाज पाहूनच करावीत. घरातील वीज उपकरणे विशेष करून विजांच्या कडकडाटादरम्यान बंद ठेवावीत. आपत्कालीन परिस्थिती स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधावा. लक्षात ठेवा, हा अंदाज पुढील 72 तासांसाठी म्हणजेच पुढचे 5 दिवस असून हवामानात वेळोवेळी बदल होऊ शकतो. त्यामुळे भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे देखील सतत लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं की पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात रेड अलर्ट, मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित राज्यातील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे आणि सध्या तुमच्या भागात पाऊस सुरू आहे का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अचूक वेळेवर हवामान अपडेटसाठी लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील सतर्कतेचा इशारा मिळेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.